नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की घराच्या दारावर म्हणजेच घराच्या मुख्य दरवाजावर कोहळा का बांधतात किंवा कोहळा का बांधावा, त्याच्यानंतर हा कोहळा कसा बांधला जातो आणि हा कोहळा कोणत्या दिवशी बांधावा ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तसेच कोहळा बांधल्याचे काय फायदे होतात त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। परंतु त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, सबस्क्राईबचं बटन प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन माहितीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार। तर सबस्क्राईबचं बटन सर्वात पहिले तर तुम्ही प्रेस करा आणि मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। घराच्या बाहेर कोहळं बांधण्याची पद्धत आहे, पण आपल्या घराबाहेर कोहळं बांधण्याचा काय फायदा आहे आणि कोहळं बांधावा याच्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। परंतु कोहळा बांधायचा असेल तर त्याची योग्य पद्धत देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपल्या घरातील लोकांना आयु व आरोग्य लाभावं म्हणून देखील पूर्वीपासून कोहळा बांधण्याची ही पद्धत आहे। बाहेरून जर तुम्ही कोहळा विकत आणत असाल तर कधीही तो देठासकट आणावा। घरी आणल्यानंतर तो स्वच्छ पाण्याने धुवावा आणि स्वच्छ पुसावा। त्यानंतर त्या कोहळ्याच्या दोन्ही बाजूला ओम काढावा। तो गंधाने किंवा ओल्या कुंकवाने ओम काढायचा। त्याच्यानंतर खाली त्याच पद्धतीने ओमच्या खाली त्याच पद्धतीने स्वस्तिक देखील काढायचे आणि मग त्या कोहळ्यावर काजळाने एखादी रेष ओढायची। मग तो कोहळा देवघरात नेऊन त्याची गंध, अक्षता, हळद, कुंकू, फूल यांनी पूजा करावी आणि देवाला प्रार्थना करायची की आम्ही हा कोहळा घराबाहेर बांधत आहोत। आपल्या घराला आणि आपल्या घरातील लोकांना कोणाचीही नजर लागू नये किंवा घरात कोणतीही दृष्ट शक्ती येऊ नये। त्यानंतर आपल्या मुख्य दाराला सर्वांना दिसेल असा हा कोहळा बांधायचा आहे। कोहळा हा शक्यतो लाल वस्त्रामध्येच बांधावा। कधी कधी काही लोकांचा कोहळा हा लाल वस्त्रांमध्ये बांधल्यानंतर लवकर खराब होतो, तर अशा वेळेला आपल्या घरातील लोकांना दृष्ट शक्तीपासून हा आपला बचाव झालेला आहे असे समजायचे आणि जर तो खराब झालेला कोहळा असेल तर तो लगेचच कोहळा कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा आणि दुसरा आणायचा आणि दुसरा आणून वरीलप्रमाणे पुन्हा त्याची पूजा करायची आणि हा कोहळा बांधताना हा शक्यतोवर तुम्ही शनिवारीच घराच्या बाहेर बांधावा। पण तरी सुद्धा सोमवती अमावस्या, शनी अमावस्या, दिवाळी अमावस्या यावेळी हा कोहळा नक्कीच बदलायचा। जर तुम्ही हा कोहळा शनिवारी बांधला असेल तर त्यानंतर जर सोमवती अमावस्या, शनी अमावस्या आणि दिवाळी अमावस्या जर येत असेल तर हा कोहळा काढून आणि दुसरा कोहळा त्या जागी बांधावा। आणि हा कोहळा बांधताना हा कोहळा नेहमी सूर्यास्तानंतरच बांधायचा। आपण जर कोहळा बांधला तर दृष्ट शक्ती ही नष्ट होते, चांगली शक्ती आपल्या घरामध्ये येत असते। त्यामुळे हा कोहळा बांधताना सूर्यास्तानंतरच बांधावा। जेव्हा हा कोहळा मुख्य दरवाजावर बांधतात त्यानंतर आपल्या घरामध्ये मतभेद होत नाही, कोणालाही नजर लागत नाही, दृष्ट शक्तींपासून आपला व आपल्या कुटुंबाचा बचाव होतो। म्हणूनच हा कोहळा घराबाहेर दरवाजावर बांधण्याची ही पद्धत आहे आणि या कोहळ्यामध्ये दृष्ट शक्ती नष्ट करण्याची एक वेगळीच ताकद आहे। म्हणूनच कोहळ्याला यज्ञामध्ये राक्षसासारखे सजवतात। या कोहळ्यामध्ये दृष्ट शक्ती सामावून घेण्याची ताकद असते। मग त्या कोहळ्याचाच आपण हा बळी दिला जातो आणि म्हणूनच शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी हा कोहळा दाराबाहेर म्हणजेच घराच्या बाहेर दारावर बांधावा। तर अशा प्रकारे
हा कोहळा बांधण्याची ही योग्य पद्धत आहे आणि कोहळा कधी बांधायचा, कसा बांधायचा आणि का बांधला जातो, त्याचे किती फायदे मी आत्ता तुम्हाला सांगितलेले आहे. तर आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबाच्या रक्षणासाठी आणि दुष्ट शक्तींपासून वाचण्यासाठी, त्याच्यामध्ये घराची प्रगती होण्यासाठी हा कोहळा दरवाजावरती तुम्ही नक्कीच बांधा. शनिवारी हा त्याच्यासाठी योग्य असा दिवस आहे. तर हा व्हिडिओ इथे समाप्त होतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आजची माहिती तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छान छान माहितीसोबत. तत्पूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईबचं केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.